जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, स्थानिक गुलशन कॉलनीतील सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी फेब्रुवारी 14 राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडला। या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस कलागुणांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले, तर पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले। कलागुणांचा आविष्कार आणि बक्षीस वितरण या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाटिका, गीत, ॲक्शन सांग, नात आणि अभ्यासपूर्ण तक्रीर यांमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते आनंद नगरी स्पर्धेतील विजेत्यांना आणि शाळेतर्फे घेण्यात आलेल्या दिनियात व मासिक टेस्ट परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिके देण्यात आली। यंदाचा मानाचा शाळारत्न पुरस्कार जोया परवीन शेख साजिद हिला माजी नगरसेवक शेख सोहेल अहमद यांच्याकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार श्री S.K. अहमद यांनी भूषवले, तर उद्घाटन नगर परिषदेचे अध्यक्ष श्री प्रतापराव विनायकराव देशमुख यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, उपनगराध्यक्ष मोहसिन खान, नगरसेवक सचिन उर्फ मुन्ना गोरे, नगरसेवक अथर नूर, केंद्रप्रमुख MD घुगे, पत्रकार शेख शकील अहमद, रियाज चौस NTV, शेख अलीम सॅर न्यूज, रामप्रसाद कंठाळे आणि शेख सोहेल अहमद यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे यशस्वी पर्यवेक्षण मौलाना सिराजुद्दीन नदवी आणि असद अमजद हुसेन सर यांनी केले। मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। महिला आणि पालकांच्या विक्रमी उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष रंगत चढली होती।